आझाद मैदानावरील जरांगेंच्या आंदोलनाला पोलिसांकडून आणखी एका दिवसाची परवानगी। आम्हाला ओबीसी आरक्षणात जाण्यापासून कुणीच थांबवू शकत नाही। एकतर विजय यात्रा नाही तर अंतयात्रा निघेल, जरांगे ठाम। आझाद मैदानावर जरांगेंच्या उपोषणस्थळी खासदार सुप्रिया सुळेंची गाडी आंदोलकांनी अडवली। सुळेंच्या गाडीवर पाण्याच्या बाटल्या फेकत संताप। शरद पवारांनी आमचं वाटोळं केलं, आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी। व्यासपीठावर सन्मानानं वागा, गोंधळ घातल्यास आंदोलनस्थळी कुणीही येणार नाहीत, जरांगेंनी मराठा आंदोलकांना खडसावलं। नेत्यांवर बाटल्या फेकणं, अडवणूक करणं ही संस्कृती नाही, हुडदंगबाजी करून काही मिळणार नाही। सुप्रिया सुळेंना मराठा आंदोलकांनी घेराव घातल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। निर्णय सरकारच्या हातात, विरोधकांच्या नाही। आमचे पक्ष फोडले, घरं फोडली, 250 आमदार घेऊन बसलात, आता निर्णय घ्या। जरांगेंच्या भेटीनंतर सुप्रिया सुळेंचा भाजपवर निशाणा।